नमस्कार. टार्गेट एमपीएससी या ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सूरज वागसकर. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा निकालातून माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच मी आतापर्यंत राज्यसेवेच्या 5 मुलाखती दिल्या आहेत. तसेच कंबाईनच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. तसेच माझा भाऊ किरण वागसकर जो आता राज्यात 6वा आला, त्याची उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. आम्ही दोघे मिळून द टार्गेट एमपीएससी पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 हा प्रोग्राम घेणार आहोत. त्या अंतर्गत आपल्याला आमच्याकडे जो अनुभव आहे, कारण मी बऱ्याच दिवसापासून या परीक्षांची तयारी करतो आणि बऱ्याच गोष्टी मी ट्राय आणि एरर बेसिसवर शिकलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या चुका करतात त्या सगळ्या मी चुका केलेल्या आहेत आणि त्यातून मी मार्ग काढलेला आहे. त्यामुळे माझ्याकडे एक अनुभव आहे. तो अनुभव मला विद्यार्थ्यांसंग शेअर करायचे आहे. त्यासाठी आम्ही हा प्रोग्राम सुरू करत आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्या ह्या प्रोग्राम अंतर्गत आम्ही दूर करणार आहोत. म्हणजे आमच्या प्रोग्रामचा उद्देश आधी कालावधी 21 दिवसाचा हा आमचा प्रोग्राम असेल. त्या 21 दिवसात तुम्हाला ज्या ह्या परीक्षेला ज्या ज्या अडचणी येतात त्या दूर करण्याचे सर्व मार्ग सांगितले जातील. उद्देश काय आहे की तुम्ही जर कट ऑफ लाईनच्या क्रॉस करण्यात तुम्हाला जर अडचण असेल, तुम्ही अभ्यास करताय पण तो जो मार्कात तुमच्या कन्वर्ट होत नसेल किंवा तुम्ही कट ऑफ लाईनच्या जवळ जात असाल तर नक्की काय अडचणी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील, तुम्ही जर काही पेपर दिले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करीत जाईल. कारण तुमचे पेपर आहेत ते मी स्वतः अनालिसिस करत नक्की तुमच्या काय चुका होत आहेत. तुम्ही जर पेपर दिले असतील तर तुम्ही नक्की पेपर करण्यात सॉल्व्ह करण्यात तुमच्या नक्की ऍक्च्युअल मध्ये काय चुका होतात हे तुम्ही जे आयोगाला नक्की तिथं पेपर दिले ते पाहिजे ना, मला कळून जाईल नक्की तुमचं सॉल्व्ह करण्यात नक्की अडचणी काय. तसेच तुमच्या नोट्स चेक करून मिळतील. स्कोअर कमी येत असेल तर त्यात काय कारणीभूत आहे, स्कोअर कमी येण्यासाठी तुमच्या काय अडचणी आहेत. म्हणजे तुमचं जर स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे तुमच्या आसपास जी लोक आहेत किंवा तुमचा टाइम काय आहे तो आम्ही चेक करून देऊ. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ह्या एन्व्हायरमेंटची सवय लागते, पेठेतल्या एन्व्हायरमेंटची. तर आपण पेठेतल्या एन्व्हायरमेंटचा भाग बनून जातो. मग आपल्याला कळत नाही आपला टाइम नक्की कुठं जातो. आपण उठतो 7-8 वाजता, लायब्ररीत 10 वाजता येतो, पोहे असे खाण्यात आपला बराच वेळ निघून जातो. नंतर पेपर वाचतो, नंतर 1 वाजता परत जेवायला, नंतर झोपतो, परत 3-4-5 वाजता तर प्रत्येकाला कोणी ना कोणी मित्र भेटलेला असतो. 5 त्याच्याबरोबर पूर्ण पेठेत फिरत बसायचं. असंच 9-10 वाजता जेवण करायचं. रात्री परत राजकारणावर याच्यावर गप्पा असा एक आपला टाइम असतो आणि तो आपल्याला कळत नाही की आपण कोहली, धोनी, राजकारण, माननीय शरद पवार, मोदी यांच्याविषयी आपण बोलत असतो. पण आपला नक्की आपण पेठेत का आलो याचा उद्देश आपल्याकडे क्लिअर नसल्यामुळं या परीक्षेत पास होण्यास आपल्याला अडचण येत असते. त्यामुळे तुमचा टाइम कुठे जातो हे मी तुम्हाला अनालिसिस करून देईल. त्याचा तुम्हाला बराच फायदा होईल. तसेच तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करता त्यावेळेस ज्या तुमच्या अननोन क्वेश्चन आहेत, म्हणजे प्रश्न काय असतात की 50% क्वेश्चन तुमचे हे ओळखीचे असतात आणि 50% क्वेश्चन हे अनोळखी असतात. तर ते 50% क्वेश्चन तुम्हाला येतात, पण जे अनोळखी क्वेश्चन आहेत ना त्याच्यावर नक्की कसं काम करायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि मेरिट हे अननोन क्वेश्चनवरच लागतं. म्हणजे त्याच्या ट्रिक आहेत त्या सॉल्व्ह करण्याच्या. म्हणजे त्या ट्रिकनी जर तुम्ही गेला तर तुमचे नक्कीच प्रश्न सॉल्व्ह होतील. त्यानंतर एक्झाम हॉल मधला प्रेशर म्हणजे काय होतं की आपण टेस्ट सिरीज देत नाही किंवा कधी एक्झामच्या प्रेशर हँडल करण्याची सवय आपल्याला नसते. त्यामुळं आपण अभ्यास बराच करून जातो, पण एक्झाम हॉलमध्ये प्रेशर हँडल न झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाही, काम पडतो. म्हणजे मी सांगतो, जो व्यक्तीचं कॉन्फिडंट असेल अभ्यासापेक्षा, नॉलेजपेक्षा, जो एक्झाम हॉलमध्ये कॉन्फिडंट असेल तो इकडे तिकडे पाहणार नाही, तिथं बेंचवर जाऊन बसल आणि त्याला माहित असेल की मी ही एक्झाम पास होणारच. असाच व्यक्ती ही एक्झाम पास होतो. नॉलेजचा इथं फार उपयोग होत नाही, तर तुमचा कॉन्फिडन्स आणि कॉमन सेन्सचा खूप जास्त उपयोग होतो. तो कॉन्फिडन्स आम्ही ह्या बॅच मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. कारण कॉन्फिडन्सची ही एक्झाम आहे, नॉलेजची नाहीये. पूर्व परीक्षा जर तुम्ही एक्झाम बघितली तर 7 विषय आहेत आपल्याला,
तर सगळ्याच विषयाचं आपल्याला नॉलेज असणं अपेक्षित नाही. तुम्ही इलिमिनेशन राऊंड, ट्रिक्स आणि पीवायक्यू वरून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता, पण तो कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर खरंच अधिकारी व्हायचं असलं ना, तर तुम्हाला बरेच सामान्य विद्यार्थी जो करतो त्या गोष्टी करून तिथं चालणार नाही. तुम्हाला म्हणजे मित्राची लग्न, घरचे फंक्शन, असं सगळेच फंक्शन अटेंड करून चालणार नाही. माझ्या बाबतीत सांगतो, मी या तयारीच्या कालावधीत फक्त 2च लग्न अटेंड केले होते. एक माझ्या मित्राचं होतं आणि माझ्या बहिणीचं. बाकी कोणत्याच लग्नाला मी गेलो नव्हतो. म्हणजे आपल्याला खरंच अधिकारी व्हायचं, एक जबाबदारी पदावर यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील, कारण ह्या प्रोसेसचा तो भागच आहे. काही गोष्टी सॅक्रिफाईस करणं, सगळ्याच गोष्टी घेऊन चालणं मी अधिकारी होईल हे होत नाही. कारण कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे, सुईच्या टोका एवढी कॉम्पिटिशन आहे, खूप हार्ड कॉम्पिटिशन आहे. आणि तुम्हाला जर अशा कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करून राहावं लागेल. सोशल मीडियाचं जे डिस्ट्रॅक्शन आहे त्यावर तुम्हाला स्वतःला उपाय काढावे लागतील. आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी तयारीच्या काळात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असले कोणतेही सोशल मीडिया वापरत नव्हते. आता मी वापरायला लागलोय. आणि मी तुम्ही लोकांसाठी ना इझिली अवेलेबल राहू नका. काय असतं, तुम्ही जर लोकांसाठी इझिली अवेलेबल व्हायला लागले ना, तीन महत्वाचे कामं तुमच्या अंगावर येऊन जातात. म्हणजे लोकांना माहित असतं की हा माणूस आपल्याला अवेलेबल आहे, मग तो त्याचे जर काही काम असलं की तुमच्या ते सोपवलं जातं. तुम्ही इझिली अवेलेबल नसायला पाहिजे. तर तुम्हाला जर तुमच्याशी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याला खूप मेहनत करून तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. मग असं जर झालं तर जे महत्वाचं काम आहे तेच तुमच्यापर्यंत येतं, बिनमहत्वाची कामं तुमच्यापर्यंत येत नाही. त्यामुळं मी कधीच इझिली अवेलेबल नव्हतो आतापर्यंत. मी आता फक्त एकाच व्यक्तीसाठी इझिली अवेलेबल राहतोय, ती आता काळाची गरज झाली मला. माझं आतापर्यंत कधीच कोणाला इझिली अवेलेबल नव्हतं. मग त्याच्यामुळे काय होतं, माझ्या टाइमचा सगळे सन्मान करायचे. म्हणजे त्यांना खरंच खूप महत्वाची गरज असेल तरच त्यावेळेस माझ्याकडे यायची. मग मी स्वतःला एक ऍस्पिरंट म्हणून कन्वर्ट केलं होतं. म्हणजे आपल्याला ह्या परीक्षा पास होण्यात कोणत्या गोष्टी अडथळा आहेत ह्या सगळ्या मी अनालिसिस केल्या आणि त्यापासून मी दूर होत गेलो. म्हणजे मला पहिले IPL पाहिजे सवय होती, मी IPL मध्ये इंटरेस्टच घेत नाही. पण त्याच्या रिलेटेड बातम्या वाचत नाही, कोणता प्लेअर आहे कोणत्या याच्यात मी काय बघतच नाही, क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही घेत. राजकारणामध्ये मी कधीच चर्चा करत बसत नाही. राजकीय ज्या बातम्या असतील त्या करंट अफेअर मध्ये आपण फक्त लक्षात ठेवायच्या. परत इतर ज्या गोष्टी असतील त्याच्यावर अजिबात चर्चा करत बसायची. म्हणजे बरेच विद्यार्थी मी पाहतो की परीक्षा देतात आयोगाची, पण आयोगाला शिवाय घालत. हे बघा, या प्रोसेसवर विश्वास ठेवा. मला माहिती आहे की या प्रोसेसमध्ये बरंच कमतरता आहे किंवा आयोगाच्या पण काही लिमिटेशन आहे. त्यामुळे रिझल्ट वेळेवर लागत नाही किंवा परीक्षेची अनिश्चितता असते. पण ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे 2022चा अटेम्प्ट माझ्या अजून लक्षात आहे की शेवटच्या मेन्स होती, शेवटच्या दिवसापर्यंत मेन्स होणार का नाही याची शाश्वती नव्हती. सगळे लोक याच्यावर चर्चा करत होते, एकही दिवशी चर्चा केली नाही. माझ्या मनात फुल कॉन्फिडन्स होता की ही परीक्षा होणार आहे म्हणून. त्यामुळे मी लायब्ररीत बसून अभ्यास करत होतो. जी लोक मला अशा ग्रुप करून राहायची मी त्यांच्यात कधीच जात नव्हतो. म्हणजे आपण ठरवायचं असतं, कुणी आपल्याला बळच घेऊन जात नाही. डिस्ट्रॅक्शन कुणी आपल्याला बळच निर्माण करत नाही. ती आपण तेवढं मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे, तेवढं टफ पाहिजे मेंटली. त्यावेळेस अशा गोष्टीपासून आपण लांब राहू शकतो. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन खूप उपयोगाचं आहे. म्हणजे मी विपश्यना, YLTP सारखे प्रोग्राम केले होते आणि मी मेडिटेशनचा रेग्युलर फॉलोअर आहे. त्यामुळे मला अशा गोष्टी करणं सहज शक्य होऊन जातं. मी डिस्ट्रॅक्ट होत नाही बऱ्याच गोष्टींपासून. त्यामुळे तुम्ही अशा ट्रिक वापरू शकता. कारण तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल, अधिकारी एक जबाबदार पद आहे, तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला इन्कल्केट तुमच्यात करून घ्याव्या लागतील. त्यावेळेसच तुम्ही अधिकारी बनतात. एक नॉर्मल जीवन जगून कोणी अधिकारी बनत नसतो आणि महाराष्ट्राला एका हुशार अधिकाऱ्याची गरज आहे आणि जबाबदार अधिकाऱ्याची गरज. त्यासाठी जे एक्झाम प्रोसेस अशा केलेल्या आहेत आणि एकदम टफ एक्झाम प्रोसेस आहे. तुमचा टाइम मॅनेजमेंट एक्झामच्या वेळेस तो पण खूप महत्वाचा आहे. एक्झामच्या वेळेस म्हणजे पेपर तुम्ही आता राज्यसेवेचा जर विचार केला आपण तर राज्यसेवेमध्ये आपल्याला 2 तास दिले जातात. बरेच लोक 1.5 तासात पेपर सॉल्व्ह करतात आणि खुश राहतात. तर असं करायचं नाही. 2 तास आपल्याला दिल्यात ना, मग 2 तासाचा पुरेपूर वापर करायचा. माझ्या बाबतीत सांगितलं तर मी शेवटच्या मिनिटापर्यंत माझा पेपर सॉल्व्ह करत राहायचो. तुम्हाला जर काही क्वेश्चन अवघड वाटत असेल ना त्याला बोल करा आणि पुढे निघून जा. जे सोपे पहिल्या राऊंड मध्ये सॉल्व्ह करायचे आणि जे अवघड आहे त्याला मग ट्रिक लावत बसा शेवटपर्यंत.
तो बरोबरच आला पाहिजे, ह्या दृष्टीनेच आपण त्या क्वेश्चनकडे पाहिजे. म्हणजे क्वेश्चन पण सॉल्व्ह करताना पण म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही ट्रिक आणि टेक्निक डेव्हलप केली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा पेपर देत होतो ना त्यावेळेस मी प्रत्येक क्वेश्चनकडे एका निरपेक्ष भावाने पाहिजे. म्हणजे मी त्या क्वेश्चनचा असं विचार करत नव्हतो तो सोप्पा आलाय का अवघड आला. म्हणजे मला सोप्पा जरी आला तरी काय फरक नव्हता पडत आणि अवघड जर आला तरी काय फरक नव्हता पडत. कारण काय होतं, अवघड जर पेपर क्वेश्चन आला की आपण अंडर कॉन्फिडन्स त्यामुळे चुकतो, आणि सोप्पा आला की एकदम कॉन्फिडन्स आपला हाय होतो आणि तरी चुकतो. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये आपले प्रश्न चुकलेले असतात. त्यापेक्षा आपण निरपेक्ष भावने जर त्या क्वेश्चनकडे पाहिलं आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्ही एक तुमचा अल्गोरिदम डेव्हलप करा, त्या अल्गोरिदम प्रमाणे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. म्हणजे इलिमिनेशन राऊंड पहिल्यांदा तुम्ही काय करणार, डाटा आहे का तुमच्या म्हणजे डाटातून आलाय का, त्यात इलिमिनेशन राऊंड, कॉमन सेन्स, आयोगाचे पॅटर्न, असा फॉर्मॅट वापरून तर तुम्ही क्वेश्चन पर्यंत जाऊ शकता. परत सिली मिस्टेक कमी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतःला अनालिसिस नाही केलं ना, सिली मिस्टेक बऱ्याच होत असतात आणि ते सिली मिस्टेक आपल्याला कट ऑफच्या बाहेर टाकतात. तुमचा किती जरी अभ्यास झाला असेल तर सिली मिस्टेक जर केल्या तर कट ऑफच्या बाहेर राहणारच. परत दिवसभराचे टाइम करेक्शन, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपलं अभ्यास नक्की किती वेळ करतो याला खूप महत्व आहे. तेथे ते कल्चर डेव्हलप झालेलं आहे, त्याला पोहे कल्चर म्हणतात. म्हणजे फक्त पोहे खायचे तिथं गप्पा मारत बसायच्या. म्हणजे लोक चुटकीसरशी कोट्यवधी रुपये कमवतात, त्याचं भविष्य काय आहे ह्याच्यावर आपण चर्चा करायची. हे आपण नाही बघायचं आपलं काय भविष्य, आपल्या घरी नक्की चूल पेटणार आहे का नाही, आपल्याला नोकरी मिळणार आहे का नाही, हे आपलं याचं घेणं देणं नाही. पण दुसऱ्याची माप काढत बसायची, हे असलं काय करू नका. माप काढणारा व्यक्ती कधीच आयुष्यात सक्सेसफुल होत नाही, हा माझा पक्का विश्वास आहे. त्यामुळे याची त्याची माप काढत नका जाऊ. पेठेत कशाला आला, अभ्यासाला आला, तीच गोष्ट इथंच करा. डिस्ट्रॅक्शन ज्या गोष्टीपासून तुम्हाला कळतं ना, ह्या गोष्टीपासून माझं डिस्ट्रॅक्शन होतंय, त्या गोष्टीपासून लांब राहा. तुम्हाला जर वाटत असेल ना सोशल मीडियापासून माझं डिस्ट्रॅक्शन होतंय, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डिस्ट्रॅक्शन होत असेल लांब राहा. दुसऱ्या काय तुमचे अडचणी असतील त्यापासून डिस्ट्रॅक्शन होत असेल तर लांब राहा. रिलेटिव्हच्या फोनमुळे तुमचं डिस्ट्रॅक्शन होत असेल फोन उचलू नका, काही फरक पडत नाही. कुणी फोन केला, कुणी आपण आमदार नाही, त्यामुळे आपण जर कोणाचा फोन नाही उचलला काय लय मोठी आपत्ती नाही, असं काय होत नसते. मी अभ्यास करत होतो, कोणाचाच फोन उचलत नसतो, असं पण अशी कोणतीच आपत्ती आली नाही. मी संध्याकाळी सगळे मिस कॉल पाहायचो, मला जी महत्वाची वाटत त्यांना कॉल करायचो, बस. दिवसभर अजिबात फोन उचलत नाही. का होतं, फोन जर आला ना, आपण अभ्यासाच्या दरम्यान फोन करतो, पण जे फोनवर बोललं ना ते पुढचे 1 तास आपण त्यांच्याकडे जातो. कधी कधी घरी काय होतं, घरी काय वाद झाले असते किंवा घरी काय समस्या उद्भवतात, पण तुमच्यावर जर जबाबदारी नसतील तर तुम्हाला त्यात पडण्याची गरज नाही, असं माझं मत आहे. आता हे प्रत्येकाला लागू पडेल असं नाही, तर माझ्या बाबतीत सांगतोय. त्याचं एक्झाम सिलेबस स्टडी हे तुमचा पक्का माहित पाहिजे. आता जे 4-5 वर्षापासून विद्यार्थी तयारी करतात ना, त्यांच्या मनात अशा पूर्वधारणा असतात, त्यांना वाटतं की मला सगळं समजते. पण तुला समजते बाबा, पण तुझ्या मार्कात का कन्वर्ट नाही होत हे तुला कळत नाही. त्यामुळे तो कोणाकडून मार्गदर्शन घ्यायला असतो, पण त्याला वाटतं की मार्गदर्शन काय घ्यायचं, 4-5 वर्षापासून तयारी करतो, मला सगळ्याच गोष्टी माहिती. मग माहिती आहेत, मग मार्गदर्शन तुमच्या मार्कात का कन्वर्ट होत नाही हे हा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला इथं मार्क आले पाहिजे आणि मिनिट मध्ये आलं पाहिजे, हाच आपला एक उद्देश असला पाहिजे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जे मेंटरशिप असतील, एका जरी मार्काचा तुम्हाला फायदा होत असेल कोणा, तर जो अवश्य त्याला भेट द्या. कोणाची विषय निगेटिव्ह बोलू नका, कोणाची माप काढत बसू नका. जिथं जिथं फायदा होता, आता हे मेंटरशिप करणारे लोक आहे त्यांना काही ना काही अनुभव असतो, त्यामुळेच ते ह्या गोष्टी करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून घ्या, तुम्हाला वाटेल त्याच्याकडून मार्गदर्शन घ्या, त्यात काय अडचण नाही. आपला 1 मार्क जरी वाढला तरी आपण कट ऑफ मध्ये, आपण जाणता की तुम्ही जर रिझल्ट ऑब्झर्व केले 0.25 मार्क जरी कमी पडली तरी तुम्ही कट ऑफच्या बाहेर राहता. म्हणजे 0.25 मार्काला किती महत्व आहे बघा, 1 वर्ष तुमचं पूर्ण वाया जातं. आणि मेन्सच्या बाबतीत किंवा मुलाखतीच्या बाबतीत 0.25 तुम्ही लिस्टच्या बाहेर राहता. म्हणजे प्री पास, मेन्स पास, मुलाखतीला पण गेलाय, पण 0.25 बाहेर पडला, म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही ज्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन घेता येईल ना, ते मार्गदर्शन अवश्य घ्या. कारण ही एक्झाम नॉलेजची नाही, म्हणजे तुम्हाला बरंच काहीतरी नॉलेज आहे आणि ते उतरवायचे असं नाही. तर ही एक्झाम PYQ बेस्ड आहे, मग त्याच्या काहीतरी ट्रिक आहे. म्हणजे PYQ एक्झामच ही वेगळ्या प्रकारची एक्झाम, तिच्या ज्याला ट्रिक त्या जमतात तो पास होऊन जातो. आणि तुम्ही जर PYQ व्यवस्थित जर अनालिसिस केले ना, तुमचे अननोन क्वेश्चन तुम्हालाच कळणार नाही की कसे बरोबर येतात. आता माझा भाऊ किरण जो जिल्हाधिकारी झाले,
त्याचे इतके अननोन क्वेश्चन बरोबर येतात ना, आम्हीच चकित होऊन जातो. म्हणजे काय माझ्या मेन्सच्या मार्काचा आणि त्याचा माझा 50 मार्काचा कायम फरक असेल. त्याला मी विचारायचं बाबा हे तुझं का बरोबर आहे, तर त्याला सांगता नाही हे का बरोबर आहे काही गोष्टी, कारण ते इतके अवघड क्वेश्चन असायचे पण त्याचे बरोबर आले. याचं कारण म्हणजे ना, तो कायम PYQ वर, त्याच्या डाटावर जास्त विश्वास नाही. त्याने एक बेसिक डाटा वाचून ठेवलाय, त्यानंतर तो पुस्तकं पाहत नाही, काय नाही, त्याच्या नोट्स आहेत आणि त्याचा PYQ तो 24 तास फक्त PYQ वरच काम करतो. आणि त्याचा फायदा असा होतो की त्याला इतरांपेक्षा 50 मार्क म्हणजे 485 मार्क असतात त्याला पहिल्या की या 2022च्या याच्यावर तो इतरांपेक्षा 50 मार्क पुढे होता. ही का, तर त्यांनी PYQ अनालिसिस केली. मग त्याचा जो अनुभव आहे ते आपण तुमच्या बरोबर शेअर करू. ते नक्की तो काय करतो. मग तुमचा वीकली फॉलोअप घेतला जाईल, म्हणजे तुम्ही वीकली भेटू शकता मला, आपण एक टाइम ठरवू आणि डायरेक्ट इन पर्सन भेटू शकता. आणि आपण काय करणार आहे, 20 ते 23 मी तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस करून देणार राज्य पूर्व परीक्षेच्या. ते व्हिडिओ मार्फत आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलं जाईल. तुम्हाला एक प्रायव्हेट चॅनल मध्ये ऍड केलं जाईल, तिथं तुम्हाला त्या उपलब्ध करून दिलं जाईल. आणि हे लक्षात ठेवा की तुमचा कोणताही टाइमपास इथे केला जाणार नाही. मला हे एक्झामचा बराच अनुभव, स्वतः हे एक्झाम दिलेले आहे, त्यामुळे मला माहिती आहे की किती गरजेचं असतं. अजिबात इथं फालतू बोलणं होणार नाही, फालतू गोष्टी होणार नाही. टू द पॉइंट आणि अभ्यासाला जे गरजेचं आहे अशाच गोष्टीवर आपण चर्चा करतो. तुमचा मी गॅरंटी देतो एकही मिनिट मी कधी वाया घालून देणार नाही. आणि या परीक्षेला जी महत्वाच्या गोष्टी लागतात त्याच्यावरच आपल्याला चर्चा होणार, बाकी इतर गोष्टीवर कधीच चर्चा होणार नाही. हे सांगितलं ऍडमिशन घेतलं तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल मध्ये आम्ही ऍड करू. आता आमच्या बेसिक अपेक्षा काय आहे, आता या प्रोग्राम मध्ये काय होणार आहे हे तुम्हाला सांगितलं, तर आमच्या अपेक्षा काय आहे की तुमचा एक बेसिक अभ्यास पूर्ण झालेला असावा. म्हणजे ह्या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकवणार नाही किंवा रिवाइज करून घेणार नाही. तुमचा बेसिक अभ्यास झालेला असावा. तुम्ही फक्त कट ऑफ लाईनच्या बाहेर काय आहेत, म्हणजे तुमचा अभ्यास आणि प्रत्यक्ष एक्झाम यातल्या ज्या अडचणी आहेत किंवा फ्लॉज आहेत त्या मी समजून सांगणार. कारण मी प्रत्येक चूक केलेली आणि मला माहिती आहे आणि मी करेक्ट पण केलेली. नक्की चूक का होती, त्या करेक्ट कशा करायच्या, या दोन्ही गोष्टी मला माहित असल्यामुळे मी तुम्हाला कॉन्फिडन्स सांगू शकतो. आणि मी मेंटरशिप ही फॉर्मल पद्धतीने पहिल्यांदा करतोय, पण इनफॉर्मल पद्धतीने मी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचे चांगले रिझल्ट आलेले. अनेक मुलं कट ऑफच्या बाहेर राहत होते, माझ्या मार्गदर्शनानंतर ते कट ऑफ मध्ये आले, काहींना पोस्ट पण मिळाले. माझ्या आधी पण बऱ्याच लोकांना पोस्ट मिळाले. आणि मला मार्गदर्शन करताना हे मला जाणवलं की माझं पॅशनचं काम आहे, कारण मी 2-2, 2.5, 3 तास एखाद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. हे मी ज्यावेळेस मार्गदर्शन करतो ना त्यावेळेस मला ते जाणवलं. म्हणजे नाही का, स्वर्गाचा अनुभव होतो. आपण एखादं काम करतो ना त्यावेळेस ज्या कामात आपल्याला स्वर्गाचा अनुभव होतो ना, असं काम मला वाटतंय. म्हणजे मी आता मध्यंतरी एक मैदान मूवी पाहिला होता, तर त्यात अजय देवगणचा मूवी येतो, तर त्यात तो डायलॉग होता की त्याला तो आरोगंट असतो, कोच असतो इंडियन हॉकी टीमचा, तो आरोगंट असतो, त्याला त्या याच्यावरून काढलं जातं कोच पदावरून. तर तो त्याला वाटतं की आपण बाहेर काहीतरी करू, तो करायला त्याला काहीच जमत नाही. तो परत त्यांची माफी मागतो आणि म्हणतो मला परत कोच पदावर. ते त्याला म्हणतात बाबा तुला परत का घ्यायचं आम्ही, तर तो म्हणतो की मला दुसरं कोणतंच काम जमत नाही. तसंच माझं आहे, कोचिंग हे मला बेस्ट जमू शकतं असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कोचिंग केले आणि एकदम आवडीने करू शकतो मी, आणि तुम्हाला 24 तास उपलब्ध राहू शकतो, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळेच तर मी हा प्रोग्राम हाती घेतो. तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागतं, ही करावंच लागेल. परीक्षा जर तुम्हाला पास व्हायची असेल ना, कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागतं. तुम्ही तुमच्या आसपास कोण लोक आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता माझ्या एका मैत्रिणीचं एक्झाम्पल सांगतो. ती अशा लोकांच्यात राहते की MPSCचा अभ्यास करणार कोणीच नाही आणि ती 10 वर्षाची तयारी करते, तर ती पास होणार नाही. मी तिला तोंडावर सांगते, तरी ती कम्फर्ट झोन सोडायला तयार नाही. कारण त्यांच्यात कधी MPSC विषयी चर्चाच होत नाही, अभ्यासाविषयी चर्चाच होत नाही. पण दिवसभर जो अभ्यास केलाय तो डोक्यात रिटेनच राहत नाही. तुम्ही जर असा ग्रुप बनवला, आता माझा जो ग्रुप होता ना, आम्ही जवळजवळ 10 लोक होतो, सगळे आम्ही अधिकारी. आमचा ग्रुपच असा होता की आम्ही अभ्यास सोडून इतर कोणत्याच गोष्टी करत नव्हतो, सगळे आज अधिकारी. मीच शेवट राहिलो होतो, मी पण आता अधिकारी. म्हणजे असा जो ग्रुप असला ना तुमचा, आम्ही काय करायचो, टेस्ट सिरीज बरोबर द्यायचो, आमच्या चर्चा, ग्रुप डिस्कशन, सगळ्या अभ्यास व्हायच्या, सगळं. म्हणजे आमचं MPSCमय वातावरण आमच्या भोवती तयार करून ठेवतो. त्याचा परिणाम असं झाला की आमच्यातला प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी झाला. आणि माझा भाऊ
तर तो उपजिल्हाधिकारी राज्याचा अहवाल, असेच कोणी सीओ झालं, STI झालं, PSI झालं, अशा वेगवेगळ्या पदावर सगळे आज कार्यरत आहेत. त्यामुळे तुमचा कम्फर्ट झोन तुम्ही सोडायला तयार असावं, आमच्यावर विश्वास असायला हवा. म्हणजे मी हवेत काय गोष्टी सांगत नाही, मी तर बऱ्याच दिवस अभ्यास केलेला आहे आणि मी स्वतः पास पण झालेलो आहे आणि अनेक मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, मेन्स दिलेले आहेत आणि मुलाखती पण दिलेल्या आहेत. त्यामुळे मला ह्या क्षेत्रात अनुभव आहे आणि मी स्वतः त्या गोष्टी करेक्ट केल्या, तर लोकांना मार्गदर्शन केलं. मला स्वतः ला 126 मार्क येतो ना 23ला, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, ज्याचा विश्वास असेल त्यांनी बॅच जॉईन करा, विश्वास नसेल तर करू नका. तुमच्या ना पूर्वधारणा बाजूला ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला एक पूर्वधारणा आपल्या मनात निर्माण होते, हे सर्वात मोठा अडथळा असतो परीक्षा पास होण्यासाठी. त्या पूर्वधारणा ज्याच्या जितक्या स्ट्रॉंग असतील ना, तो तितका मेरिटच्या बाहेर असतो. तुम्ही एकदम मोकळ्या मनाने, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असाल किंवा कमी असाल तर ती कोणतीच गोष्ट इथं मॅटर करत नाही. तुम्ही फक्त एवढंच की एखाद्या माणसाकडे नॉलेज आहे आणि ती नॉलेज मला घ्यायचंय, ह्याच भावनेने तुम्ही कोणत्या पण व्यक्तीकडे गेलं पाहिजे. तशा पूर्वधारणा तुमच्या कोणत्या पण असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, कोणत्या पण, त्या सगळ्या दूर ठेवा आणि फक्त अभ्यास करायचा ह्याच भावनेने या. त्यानंतर तुम्हाला मेहनत स्वतःला करावं लागेल. म्हणजे ऍडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही पास झाला, हो तसं नाही. तुम्ही इतकं मेहनत करी, मी जे सांगत त्याच्यावर तुम्ही मेहनत करी, स्वतः तुमची मेहनत करी, तरच तुम्ही पास होणार आहे. ऍडमिशन घेतल्यावर कोणीही पास होत नसते. हे एक्झाम टफ आहे, तुम्ही जाणताय. मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवणार आहे, ज्या मार्गावर मी चाललेलो आहे. मला चुकीचे पण मार्ग माहिती आहे, तर बरोबर कोणता मार्ग आहे तो पण माहिती, कारण मी चुकीच्या मार्गावर पण चाललेलो आहे आणि बरोबर मार्गावर पण चाललेला आहे. तुम्हाला एकही मोड चुकीचा ओढून देणार नाही. जे एक्झॅक्ट मार्ग आहे तोच मी तुम्हाला सांगणार. त्यामुळे तुमचा टाइमपास होणार नाही आणि तुम्ही टू द पॉइंटच राहताना तुमचा वेळेची बचत होईल, ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही सकारात्मक व्यक्ती असाल, ही गोष्ट खूप महत्वाची. माझ्या पर्सनल अनुभव, मी एकदम सकारात्मक व्यक्ती. मी कोणत्याही गोष्टीत पॉझिटिव्हिटी पाहतो, मला निगेटिव्हिटी दिसत नाही. मला कोणी जर व्यक्ती भेटला तर माझं त्याचं चांगलं जमतं. म्हणजे माझं लहानपणापासून माझा एक्सपिरियन्स आहे, कारण मी कधी त्याच्यात निगेटिव्ह गोष्टीत पाहत नाही. मला काय कळतं ह्याच्यातून मला काय घेता येईल, चांगले काय गोष्टी आहेत. माझा एक मित्र आहे, त्याला सगळे शिवाय घालतो, पण तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, मला त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. म्हणजे मी असा व्यक्ती, त्यामुळे मला हे असे व्यक्ती खूप आवडतात. ही सकारात्मक व्यक्ती जे लोक असतात ना, ही जगात काही पण करू शकतात. आणि नकारात्मक व्यक्ती आहेत ना, ते काहीच करू शकत नाही, छोटी छोटी गोष्ट करत नाही. त्यांना जर एखादं छोटी गोष्ट जरी करायला लावली, ते 100 प्रश्न उपस्थित करणार. तुम्ही ना उगाच आडवे लागणारी व्यक्ती एक असते. म्हणजे काही जर आपल्याला काम करायचंय ना, ते फळच आडवी लागायची, तू काय करणारच नाही, फक्त बेडवर झोपून राहील, पण 100 प्रश्न विचारणार. असली व्यक्ती कधी पास होत नाही. तुम्ही असली व्यक्ती असेल ना, ते येऊ नका इकडे. तुम्ही आयुष्यात कधी गॅरंटीड पास होणार नाही. आणि तुम्ही माप काढणारी व्यक्ती नसाल, म्हणजे याची त्याची माप काढत बघायची. आपण आयुष्यात आपलं कर्तृत्व शून्य, पण याची त्याची माप काढत. आधी पंतप्रधानांपासून एखाद्या क्रिकेट प्लेअरचे, आपल्या मित्रांचे, आपले नातेवाईकांची, सर्वांची माप काढत बसायची. असले व्यक्ती गॅरंटीड आयुष्यात कधी परीक्षा पास होणार नाही आणि आयुष्यात कधी सक्सेसफुल होत नाही. असे लोक काय उपयोगाचे नाही, त्यांनी अजिबात ऍडमिशन घेऊ. आम्ही आता पहिल्यापासून सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्की काय करणार आहे. आम्ही तुम्हाला कोणताही सिलेबस पूर्ण शिकवणार नाही किंवा कोणतीही रिव्हिजन घेणार नाही. आम्ही फक्त तुम्हाला जे अडथळे दूर होतात, तुमचे पर्सनल असतील, अभ्यासातील असतील, आमच्याकडे जे अनुभव तुम्हाला वाटत असेल की हे अनुभव ह्या व्यक्तींकडून घ्यावा, तर तुम्हाला तो उपलब्ध करून दिला जाईल. तुमचे मार्क्स का कमी येतात, सपोज एखादी कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर नसेल, तर कन्सेप्ट आम्ही तेवढी समजून सांगू. म्हणजे आपण एक तर फोनवर बोलू शकतो, लाईव्ह टेलिग्राम लाईव्ह चॅट मार्फत, किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता, आणि आठवड्यातून एकदा आपण इन पर्सन पण भेटू शकतो. त्याचा टाइम तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे जे माध्यम असतील सर्व माध्यमातून मी तुम्हाला उपलब्ध राहील. परत नोट्स आम्ही काय प्रोव्हाइड करणार नाही, पण माझ्या काही हँड रिटन नोट्स आहेत, तुम्हाला कोणाला लागत असतील तर डिमांड जर केली तर त्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील. पण ते आमच्या मनावर असेल कोणत्या नोट द्यायच्या वगैरे. माझ्याकडे असतील तर मी सगळ्याच द्या, नाही नसतील तर देऊ शकत नाही. आणि ह्या कोर्सचं कॉन्टॅक्ट वगैरे आपण ते पाहू. कोर्सचा कालावधी मी तुम्हाला सांगितलाय. कोर्स हा 16 मेला सुरू होईल तर 6 जून पर्यंत राहील. 21 दिवसाचा तुम्हाला पूर्ण वेळ मार्गदर्शन लाभलं.
त्यानंतर 6 जून नंतर मी माझ्या वेळेनुसार आणि तुमच्या अडचणी ह्या क्लब केल्या जातील. तुम्ही टेलिग्रामवर पोस्ट करा. मी एखाद्या वेळेस किंवा दिवसाला 1 तास काढून मी माझ्या शेड्यूल म्हणून तो त्यावेळेस तुम्हाला त्याचं त्या गोष्टी सांगितल्या जातील. म्हणजे 21 जून नंतर परीक्षेपर्यंत तुम्हाला मी उपलब्ध राहील, पण त्या माझ्या वेळेनुसार उपलब्ध राहील. त्यानंतर कॉन्टॅक्ट जर तुम्हाला या बॅच विषयी जर तुम्हाला माहिती असेल, आपण एकदम माफक दरात फी ठेवलेली, एकदम कमी फी आहे. तर तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल की टेलिग्राम आयडी असतात, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्यानंतर फोन आणि फोन नंबर आहे ते 2, त्या फोन नंबर लिहून घेऊ शकता तुम्ही किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. 2 फोन क्रमांक आहेत, म्हणजे याच्यावर तुम्ही फोन जर उचलला नाही, ते कामात असतील तर तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करू शकता या 2 नंबरवर. व्हॉट्सअप जर केला तर ते तुम्हाला रिटर्न कॉल करतील आणि टेलिग्राम चॅनलवर इथं तुम्ही मेसेज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ह्या आमच्या कोर्स विषयी जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर विचारू शकतात. फीज विषयी पण माहिती उपलब्ध होईल आणि त्या कोर्स विषयी तुम्हाला काही डाऊट असतील त्या पण गोष्टी इथं उपलब्ध होतील. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. आमचा टेलिग्राम चॅनल आहे द टार्गेट एमपीएससी आणि युट्यूब चॅनल आहे द टार्गेट एमपीएससी. हे तुम्ही जॉईन करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.